काय जराशी मोटर लाव रे, वारं सुटलेले. पाणी भरून घेऊ की इजा चमकायलात नुसत्या. पुन्हा लाईट जाती काय होती. आत्ताच्या आत्ता सगळं वातावरण जे आहे ते एकदम चेंज झाले आणि सगळं लाईट पण गेली आहे. इजा कडकड करतायत कारण हे अवकाळी पाणी गारगोंडा होते काय की खूप असं वारं सुटलं. आता आमच्या इथे युनिटरी म्हणून लाईट आहे, चौकडली लाईट गेली हे बघा. थोडंसं बाहेर गार वार सुटू लागलं म्हणून बसले होते मी. पाऊस झालाय सुरू, थोडा थोडा थेंब 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 पाऊस यायलाय. हे बघा झाड किती हलायले. संध्याकाळी भरपूर असं गार वारं सुटायला अशामध्ये, त्याच्यामुळे बाहेर बसते स्वयंपाक झाल्यावर. चला तर फायनली पाऊस झालेला आहे सुरू. तुला मोटर लावून म्हणलं तर लावलास का तू? लाईट गेली वाऱ्यान, पण येते की नाही की लाईट किती इजा चमकायल्यात बघ. वरचं डोर लावले का बघ वार. अरे बाप, झाड किती हलायले बघ. कडकड 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 इजा. रात्रभर बी पाऊस होताच. हे बघा सकाळचे वाजले 7, सगळं झालेलं आहे माझं. जसं की सडा रांगोळ पण टाकली आहे. पाऊस सुरू झालाय सकाळी सकाळीच. झिमझिम जे ते चालू झाली आहे. हे बघा इथं पाणी दिसत असेल तुम्हाला थोडं थोडं. आणि इथं आमच्या चिवताईचा गर्दा बी सुरू झाला आहे. सकाळपासून पिल्ल्याला काय काय आणून खाऊ घालायला की काय नाही. गर्दा खूप चालू आहे सकाळपासून तिचा. सकाळी मी उठते तेव्हाच माझ्यासोबत उठते ते पण. तर हे बघा किती छान छोटे छोटे खोप येतं, त्याच्यामध्ये पिल्ली दिलीत आता. तर बाहेरून आणून सकाळी सकाळी खाऊ घालायची गडबड चालू आहे. चला आमचं दूध पण आलेलं आहे. असतो ना. तर सकाळची गुड मॉर्निंग माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना. तर कशा आहात तुम्ही? तर चला सकाळचा चहा प्यायला तुम्ही सगळ्यांना या. सकाळचं आलंय आमचं दूध. हे बघा हे बाहेर फिरायला गेला होता. त्याला कुत्रेमध्ये जाऊ देत नाहीत ना कोंबडीमध्ये जाऊ देत नाही. कुठे गेला जिन्ना? जिन्ना चल ये दूध प्यायला चल. हे बघा चिवतायचं इथं धिंगाणा चालू आहे सकाळी सकाळी दोघांचा. ये पिल्लू ये दूध प्यायले. चला आता करायचं चहा. तुम्ही पण या सकाळचा चहा प्यायला. आले फिरून फिरून. काय केलं आलू टापी तुला येऊ दे ना गेले दूध प्यायचे. बरं थांब थोडं टाकते. तर चला किट्टूला दूध टाकलेलं आहे. आता आम्ही करणार आहे चहा. चहा झाल्या तयार. आता देणार आहे मिस्टरांना, मी पण घेणार आहे. तर सकाळची कामाला झालेली सुरुवात. तर तुम्ही पण या सगळेजण सकाळचा चहा प्यायला घ्या. चला आज आले टेरिसवर. रात्री खूप पाऊस पडलाय पण आता ऊन भरपूर पडले. तसं आता लसण जे आहे थोडंसं उन्हाला ठेवायचं आहे मला. आधी तर फोडून घेणार आहे आणि तेल लावून ठेवलं की पटकन असं पाचून निघतो. तर असं हलक्या हाताने फोडलं की जसं चूळ फुटत पण नाही असं आणि मस्त कांदा निघतं. आणि आता ह्याला थोडंसं तेल लावून ठेवायचं. तर चला सगळं लसूण जे मी फोडून घेतला आहे आता सगळं हे साफ करून फटकून घ्यायचं आणि पुन्हा तेल लावून ठेवणार आहे ह्याला. हे काय लसूण संपलाय घरातला. कशानं जराशी चिंच आणली, जसं की आबाळा पाऊस यायला. चिंच पण वाळू घातली, फोडून साफ करून ठेवायची चिंच. हे इथं आहेत ना लिंब, हे का इथं मध्ये आहे, हे का इथं मोठालेच.
ते तिथं मध्ये खाली ते काय इकडं हे बघा हे काढ. तिकडं पण आहेत मध्ये मोठे मोठे, पण ते हाताला येणं झाले. ते खालचे आणलं नाही तुम्ही तोडायचं, लिंब तोडायचं, ती बाटल दमानं काढा, काटे लागतील त्याचे. एकच का? संडे स्पेशल लिंबू. अरे ते मुंग्यानं सगळं हेच केलंय, इथं घरच केलंय. उन्हानं सगळं असं झिरपल्याने झालं हे पुदिना. मसाल्याच्या भाजीत लई छान लागते पुदिना. संडे ना त्याच्यामुळे थोडासा पुदिना तोडून न्यायले मी भाजीसाठी. बस झाला एवढा. चला सकाळच्या स्वयंपाकाला झालेली सुरुवात. तर आज आहे संडे, तर भाजी वगैरे शिजायला टाकली मी इकडं. आणि भाजी म्हणलं की ग्रेव्हीचा मसालाचे आलाच. तर कांदा भाजून घेतलेला आहे, टोमॅटो, जसं की पुदिना, कोथिंबीर आणि ह्याची जी आहे ती ग्रेव्ही करीत असते मी. तर सगळं जे सामान आहे भाजून घेतलेलं आहे. आणि संडे म्हणलं की काम जे आहे ते वाढतं आहे आणि दिवसभर जे ते स्वयंपाक वगैरे काही सरत नाही. आता ज्यांच्या ड्युटी आहेत ते तर घरीच असतात, जसं की टिफिन, नाश्ते, स्नॅक्स हे जे आहे ते चालूच असते. तर चला मी जे आहे तिथं मसाला भाजून घेत आहे, साईडला लावणार आहे भात. आणि पुन्हा मसाला गार झाला की मला एकदम ग्राइंडरमधून काढून घ्यायचा आहे, मिक्सरमधून. तर सकाळचं काम जे आहे ते सुरून ऊन पडलं की गॅसपाशी असं थांबूच वाटत नाही, त्याच्यामुळं 11-12च्या आधी सगळे स्वयंपाक जे आहे ते पटकन आवरून घेत असते. तर साईडला लावलेला आहे भात. आणि आता माझा मसाला पण जे आहे ते भाजून झालेला आहे. आता थोडा गार झाला की मला ग्राइंडरमध्ये काढायला. माझी भाजी जी आहे ती शिजलेली आहे. आणि मिस्टर आता 10-10:30 वाजले, तर थोडासा नाश्ता म्हणून थोडंसं त्यांना खायला देणार आहे. कारण त्यांना यायला खूप उशीर होतो ना, आज जसे की संडे आहे तर खूप उशीर होतं, जसं की 1, 2, 2:30 पण वाजता. आणि वसुलीचं टाईम असते आज. संडेचं कसं सगळेजण घरी भेटतात त्याच्यामुळे खूप. पण रविवारचं लवकर जेवण होतं आहे सगळ्याचं. पण आमच्या इथं सगळं उलटं आहे, कारण धंदा बिझनेस असल्यामुळं. आता ते 2-2:30 वाजता येतात, त्याच्यामुळे त्यांना थोडंसं खायला देणार आहे. आणि पुन्हा जे आहे ते राहिलेलं स्वयंपाक करून घेणार आहे मी. आणि चला माझा मसाला पण गार झालेला आहे. आता मला त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आणि चला माझा भात पण झालेला आहे आता. चला माझा भात पण झालेला आहे. आता मी भाकरी टाकून घेणार आहे आधी तर. आणि पुन्हा चला दुसरा स्वयंपाक जे आहे ते करणार आहे. आणि पीठ जे आहे ते मी तर काढून घेत आहे. जसं की ज्वारी गव्हाचे डबे जे आहेत मी साईडला ठेवते. मोठ्या डब्यामध्ये जे असते गव्हाचं पीठ असतं आणि छोट्या डब्यामध्ये ज्वारीचं पीठ असतं. तर चला पीठ काढून घेतलं. स्वयंपाक झालेला आहे. आता जे आहे मला जे आमची भाजी करायची, मुलाची करायची. जे मुलगा जे आहे ते नॉनव्हेज खात नाही, तर पहिल्यांदा जे आहे तर शेवभाजी करायची. तर त्याची ग्रेव्ही मी इकडे बनवून घेत आहे. आणि पुन्हा मग आमची भाजी करणार आहे, कारण जे नॉनव्हेज खात नाही म्हणून पहिल्यांदा जे आहे त्याची भाजी करून साईडला ठेवणार आहे. आणि पुन्हा जे आहे ते माझ्या भाजीला फोडणी द्यायची आहे मला.
तर चला, सगळा स्वयंपाक झालेला आहे. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की